प्रणाम सबको। एक बार जोर से ताली बजाएं सर के लिए, जिन्होंने घर घर में योग पहुंचाने का कार्य किया है। इस पूरे डिस्ट्रिक्ट के अंदर पहला कार्य हुआ है और 2 रिकॉर्ड हुआ है पूरा ऑल इंडिया में। एक है 111 प्रशस्ति पत्र 2 महीने पहले मैं खुद ही लेके गया, तो इन्हीं की बदौलत है। और इनने सोचा था, जब मैं रिटायर हुआ मैं खाली मिलने के लिए गया था, तो उन्होंने बोला सर ऐसा हमने कार्य करना है। तो एक मैं थोड़ा पुतली की तरह उनको मिला और थोड़ा सा मैंने अपना योगदान दिया है उनके लिए। लेकिन उनकी एक सोच है, 160वां जो कार्यक्रम है आज इन्हीं के बदौलत हुआ है। और ये अध्यक्ष है पूरे डिस्ट्रिक्ट के पतंजलि योग समिति अंबाजोगाई प्रभारी। तो एक बार जोर से ताली से कार्य के लिए और आपने भी 7 दिन के लिए जो सहयोग दिया है, और खुद के लिए एक बार ताली बजाए जोर से। धन्यवाद मंच करता हूँ मैं सर के हवाले। गुड आफ्टरनून एवरीवन। यहाँ पर ऐसे कितने हैं जो मराठी समझते हैं? हाथ ऊपर करें। अच्छा, लगभग सभी। हम यहाँ पर मराठी में बात करें या हिंदी में? जो ज़्यादा डिमांड है उसकी सप्लाई होती है। तो आज हम मराठी में कुछ बातें समझेंगे। सर ने मुझे आज एक विषय दिया है, पहले हम विषय समझ लेते हैं और एक्सप्लेन उसको हम मराठी में समझ लेते हैं। तो आज का विषय है, हम सभी मेडिकल फील्ड से बिलोंग करते हैं। तो आज का विषय है योग और मानवीय जीवन में नर्वस सिस्टम एक दूसरे का कैसे रिलेटेड पार्ट है, जो हमारे जीवन का रोज का हिस्सा है। म्हणजेच योग आणि आपली नर्वस सिस्टम हे कसे एकमेकाशी संलग्न आहे, एकमेकाशी कसे कार्य करतात याविषयी आपण आज समजून घेणार आहोत, जे की तुमच्या भावी करिअरमध्ये लाईफ लॉंग तुमच्याशी रिलेटेड आहे आणि तुमच्याशी हे शेअर केल्यामुळे तुमच्या अनुषंगाने बऱ्याच काही पुढच्या नेक्स्ट जनरेशनपर्यंत हे पोहोचायला मदत होईल। बघा, योग विषय तुम्हाला वाटते गेल्या 5-6 दिवस मागच्या 6 दिवसापासून तुम्ही योग हा विषय जवळपास बऱ्यापैकी शिकला आहे, अनुसरला आहे। तो योग मध्ये सरांनी योग, प्राणायाम, बरेच आसन, त्याचे फायदे, त्याची कृती आपण समजून घेतली आणि आपण केली। आता नेक्स्ट पार्ट येतो की याचा संबंध आपल्या ऑटोनॉमस सिस्टीमशी कसा येतो। आपल्याला माहिती आहे आपल्यामध्ये एक आहे सिम्पॅथेटिक सिस्टम, एक आहे पॅरासिम्पॅथेटिक सिस्टम। म्हणजे मानवी शरीरामध्ये अशी संरचना आहे की काही पार्ट हा आपल्या कंट्रोलमध्ये ठेवला आहे आणि काही पार्ट असा आहे जो डिवाइन म्हणा किंवा या निसर्ग म्हणा, त्यांनी काही पार्ट आपल्या कंट्रोलमध्ये ठेवला आहे। बरोबर आहे? त्याला आपण सिस्टमॅटिक वे मध्ये सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम असं म्हणतो। आता या ठिकाणी थोडंसं समजून घेऊया की असा कुठला पार्ट आहे जो आपल्या कंट्रोलमध्ये आहे। डायजेशन आपल्या कंट्रोलमध्ये आहे? नाही। ब्लड सर्क्युलेशन आपल्या कंट्रोलमध्ये आहे? नाही। असा कुठला पार्ट आहे जो आपल्या कंट्रोलमध्ये आहे? बोलणं किंवा मौन राहणं किंवा शांत राहणं हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे? येस। आता बराच वेळा
श्वासाशी निगडीत जो प्रश्न गेला की श्वास घेणं आणि सोडणं हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे की कंट्रोलमध्ये नाही? किती जणांना वाटतं की आपल्या कंट्रोलमध्ये आहे? आलं? किती जणांना वाटतं की आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये? काही जणांचे हात याही पोझिशनमध्ये नाहीये तर या पोझिशनमध्ये. त्याचा अर्थ काय? मी श्वास घेतच नाही असं समजायचं का? असं नाहीये ना? हा. किती जणांना वाटतं की श्वास आपल्या कंट्रोलमध्ये आहे? कन्फ्यूज. आता किती जणांना वाटतं की श्वास आपल्या कंट्रोलमध्ये नाहीये? हा. याच्यामध्ये चुकीचं किंवा बरोबर हे बिलकुल नाहीये. फक्त या दोन्हीमध्ये आपला योग हा विषय अगदी बारकाईने समजून घ्यायचा. त्यामुळे लक्षात येईल की आज विश्व पटलावरती योग गेला आहे. योगला कुठली पारंपरिक पद्धती नाहीये, अंधश्रद्धा नाहीये, कुठली रूढी नाहीये किंवा कुठल्या आमच्या पूर्वजांची एक भाकड कथा आहे हे पण नाही. आज युनिव्हर्सली योग गेला. याचा अर्थ काय? योग एक काय आहे? सायन्स आहे. विश्व पटलावरती जेव्हा योगाची चर्चा झाली, जेव्हा इंटरनॅशनल योगा डे युनो मध्ये जेव्हा हा प्रस्ताव पारित करण्याच्या संबंधात जेव्हा चर्चा झाल्या, तेव्हा योग एक सायन्स कसा आहे, तेही मॉडर्न सायन्स कसा आहे, याच्यावरती खूप मोठे एक्सपेरिमेंट केले गेले. आणि ह्या एक्सपेरिमेंटच्या शेवटी असं लक्षात आलं त्यांच्या, म्हणजे भारताच्या बाहेरच्या लोकांना असं समजून त्यांनी घेतलं की अरे हे तर खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं सायन्स आहे. आणि त्यानंतर जवळपास 171 देशांनी योग या संबंधित आपली संमती किंवा आपला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स त्या ठिकाणी दाखल केला. आणि लागलीच 21 जून हा इंटरनॅशनल योगा डे करायचं युनोने काय केलं? निश्चित केलं. हा आहे भारतीय योग आणि इंटरनॅशनल योग याचा थोडक्यातला संबंध. म्हणजे भारतीय योग हा कसा ॲडव्हान्स योग आहे किंवा ॲडव्हान्स सायन्स आहे, त्या तेव्हापासून जागतिक लोकांना याचा परिचय झाला. पण दुःख असं आहे किंवा असं म्हणता येईल की आपलीच गोष्ट आणि आपल्यालाच माहीत नाही. याचं एक दुर्दैव आहे की या गोष्टी आपण एक दुसऱ्याला शेअर करत नाही. या गोष्टी आपण जेवढा एक दुसऱ्याला शेअर करू, जेव्हा एक दुसऱ्याला आपण समजून सांगू, तेव्हा आपलीच विद्या विश्व पटलावरती विश्वाचं जे नेतृत्व करत आहे याचा आपल्याला अभिमान वाटायला, याचा आपल्याला गौरव वाटायला. तर या संबंधित आपण काही सायन्स वे, आपण सायन्सचे विद्यार्थी आहात, तर सायन्स वेने आपण थोडंसं समजून घ्यायचा प्रयत्न करू. तसं आपण पाहिलं तर काही आपल्या ह्युमन बॉडीमधल्या अशा सिस्टम्स आहेत ज्या काही आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. तर ज्या आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्याचा आपण सायन्सच्या वेने विचार करून त्याला योगाशी जर जोडलं तर त्याचा आपल्या ह्युमन बॉडीवरती काय परिणाम होतो ते आपण थोडक्यात समजून घेऊ. त्याचे खूप मोठे एव्हिडन्स आहेत. आज तेवढा वेळ नाही आहे तेवढा बोललं जायला, पण जस्ट वे आपण एक नॉर्मली जरी आपण चर्चा केली तर त्याची जी डेप्थ आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता या ठिकाणी बसल्या बसल्या तुम्ही सायन्सचे विद्यार्थी आहात. आपला नॉर्मल जो पल्स रेट असतो, तो पल्स रेट एक हेल्दी पर्सनचा किती असतो? थोडा मोठे एक्झॅक्टली सांगा, शेअर करा. नॉर्मली हेल्दी ह्युमन बॉडीमध्ये पल्स रेट किती असतो? अच्छा, बीपी किती असला पाहिजे नॉर्मल? 80 120. याचा अर्थ काय? थोडंसं क्लिअर होतं ना? आता दुसरा असा मुद्दा आहे की आपला पल्स रेट आणि आपला श्वास याचा काही संबंध आहे का? आहे काही संबंध? आता एक्सपेरिमेंट जेव्हा केले गेले तेव्हा लक्षात काय आलं की जेव्हा आपण आपली ब्रीदिंग आहे, आपला श्वास आहे, जेव्हा आपण संथ घेतो याचा अर्थ काय? दोन श्वासामध्ये आपण विशिष्ट पद्धतीने विशिष्ट एक गॅप ठेवतो, एक टायमिंग ठेवतो. तेव्हा
आपला पल्स रेट मेजर केला गेला. आणि हाच दुसरा एक पार्ट आहे जेव्हा आपली ब्रीदिंग आहे. हे ब्रीदिंग जेव्हा फास्ट चालते. फास्ट केव्हा होते आपली ब्रीदिंग? समजा आता तुम्ही या हॉलमध्ये आलेला आहात, जेव्हा तुम्ही ग्राउंड फ्लोअर वरतून इथं आला आणि तुम्हाला फास्ट यायचं, जेव्हा जिना चढत चढत इथवर आला त्यामुळे आपली जी ब्रीदिंग आहे हे नॉर्मल होती की नॉर्मल पेक्षा थोडीशी वाढली होती? वाढली होती निश्चित, बरोबर आहे. जेव्हा नॉर्मल ब्रीदिंग वाढते तेव्हा आपला पल्स रेट काय होतो? 120 आहे, हा थोडासा व्हेरिएबल होतो की तोच राहतो? त्याच्यामध्ये व्हेरिएशन येते, बरोबर आहे. हा, तर मग जेव्हा आपण या ठिकाणी माझे सहयोगी आदरणीय दत्ताजींनी तुमच्याकडून अनुलोम विलोम करून घेतला असेल, भ्रामरी प्राणायाम करून घेतला असेल किंवा कपालभाती प्राणायाम करून घेतला असेल, घेतला की नाही? हा, तर जेव्हा आपण त्यातला एक एक्सपेरिमेंटली आपण पाहू की अनुलोम विलोम प्राणायाम आहे. जेव्हा अनुलोम विलोम प्राणायाम करतो याचा अर्थ काय आहे की नॉर्मली आपला जो श्वास चालतो या श्वासाला आपण काय केलं? एक सिस्टमॅटिक वे घेण्याचा अभ्यास केला, बरोबर आहे. सिस्टमॅटिक वे एवढ्यासाठी की जेव्हा इनहेल एक्झेल किंवा आपण एक विशिष्ट पद्धतीने करतो आणि विशिष्ट गतीने करतो तेव्हा काय होतं? आपला नॉर्मल चालणारा श्वास थोडासा मोठा होतो. म्हणजे मॅक्सिमम इनहेल करतो, मॅक्सिमम आपण काय करतो? एक्झेल करतो. याचा पहिला परिणाम कुठे होतो? आपल्या लंग्सवर होतो की श्वासाचा इनहेल आउटहेल कुठे होते? लंग्सवर. जेव्हा आपले लंग्स मॅक्सिमम श्वास आत खेचतात तेव्हा त्या श्वासाचं कन्वर्जन कशामध्ये होतं? हवेमध्ये असलेला, हवेमध्ये काय आहे? ऑक्सिजन पण आहे आणि कार्बन डायऑक्साइड पण आहे, बरोबर आहे. जेव्हा आपण खोल श्वास घेतो म्हणजे आपण काय करतो? आपले जे लंग्स आहे ते दोन्ही लंग्स अगदी हवेने पूर्ण भरतो, म्हणजे लंग्सची पूर्ण कॅपॅसिटी आपण यूज करतो. तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या लंग्स मध्ये अशी काही सिस्टीम आपल्याला आहे, माहिती आहे की सिस्टीम हवेतील ऑक्सिजन काय करतात? ते काय करतात? क्रॅश करतात. आणि त्याच वेळी दुसरी एक क्रिया काय होते की जेव्हा आपला श्वास बाहेर पडतो तेव्हा आपल्या लंग्स मध्ये असलेला कार्बन डायऑक्साइड काय होतो? श्वासावाटे बाहेर पडतो. म्हणजेच काय? ऑक्सिजनेटेड जो वायू आहे तो लंग्स मधून आपल्या खेचला जातो आणि तो कुठे पोहोचला जातो? आपल्या ब्लड मध्ये, बरोबर आहे, रक्तामध्ये. याचा अर्थ काय? ऑक्सिजनेटेड ब्लड आपलं कुठे पाठवलं जातं? लंग्स कुठे पाठवतात? हार्ट कडे पाठवतात. अच्छा, मग हार्टचं काम काय आहे? ऑक्सिजनेटेड ब्लड थ्रू आउट बॉडी पोहोचवायचं काम कोण करते? हार्ट करते, बरोबर आहे. अच्छा, आणि थ्रू आउट बॉडी मध्ये जे डीऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते काय होतं? वापस कुठे येते? आपल्या हार्ट मध्ये, हृदयात येते आणि हृदयातून कुठे पोहोचलं जातं? लंग्स मध्ये. याचा अर्थ काय? जेव्हा आपण श्वास घेतो किंवा बाहेर सोडतो म्हणजे एक सर्वसाधारण कृती आहे की याच्या मागे काय सायन्स आहे? याच्यामध्ये खूप मोठं सायन्स आहे. याचाच अर्थ काय आहे? आपण जेव्हा जेव्हा उथळ श्वास घेतो, उथळ श्वास घेतो म्हणजे आपल्या लंग्सचा आपण फक्त 1/6 म्हणजे फक्त 6वा हिस्सा आपण लंग्सचा यूज करतो जेव्हा आपण नॉर्मली ब्रीथिंग करतो. पण जेव्हा आदरणीय दत्ताजीने तुमच्याकडून अनुलोम विलोम करून घेतला याचा अर्थ त्यांनी काय केलं? तुमच्या लंग्सचा 100% भाग यूज मध्ये कसा येईल, तो कॅपॅसिटी कशी वापरली जाईल याच्यासाठी त्यांनी तुमच्याकडून तो अभ्यास करून घेतला. म्हणजे हवेतील मॅक्सिमम ऑक्सिजन कसा माझ्या ब्लड मध्ये मिसळेल यासाठीचा तो काय होता? एक सायन्सचा प्रयोग होता. तेव्हा जर आपलं एक्सपेरिमेंटल आपण जर मेजर केलं असेल तर लक्षात आलं असेल की त्यावेळेस आपलं ब्लड कित्येक पटीने प्युरिफाय होऊन आपल्या ब्लड मध्ये ऑक्सिजनेटेड जे सेल आहे ते काही पटीने वाढलेले आहेत. आपल्या
लास्ट शरीराचा लास्ट भाग कुठला आहे? लास्ट अवयव किंवा लास्ट फंक्शन मध्ये काय आहे? सेल आहे. सेल काय आहे? लास्ट सेल आहे की ऑर्गन आहे की सिस्टीम आहे, काय आहे? आपण सगळे मॅडम सगळे सायन्स विद्यार्थी आहेत. कुठला भाग आहे लास्ट मध्ये आपल्या शरीरातला? सेल. येस, त्यांनी सेल हा उत्तर दिले, त्यासाठी जोरदार क्लॅप करा. म्हणजे मॅक्सिमम ऑक्सिजन आपल्या ब्लडच्या थ्रू तो लास्ट सेल पर्यंत पोहोचवले जातात. म्हणजेच जेव्हा आपण प्राणायाम करतो तेव्हा अगदी ऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे त्या आपल्या सेल पर्यंत पोहोचते आणि सेल मध्ये जे कार्बन डायऑक्साइड आहे तो वापस रिकॉल टेक्निक आहे. असं त्याच्या खोलात आपल्याला खूप जाता येईल. आपला वेळ थोडा आहे, हे आपण एक समजून घेतलं. तर दुसरी एक सिस्टम आपण बघूया. जेव्हा आपली बॉडी शांत आहे किंवा स्टिल आहे किंवा स्तब्ध बसलेली आहे, याचा अर्थ काय आहे? आपल्या शरीराची मॅक्सिमम जी हालचाल आहे किंवा मूवमेंट आहे आता या क्षणी कशी आहे? थांबलेली आहे. बरोबर आहे. जेव्हा आपली बॉडी थांबलेली आहे त्याच वेळी आपला जो श्वास चालू आहे तो श्वास आणि त्याच बरोबर आपल्यामध्ये चालणारी जी सिस्टीम आहे आणि सिस्टीमच्या पलीकडे आपण ज्या ह्युमन बॉडीमध्ये शरीर, मन, बुद्धी आणि त्यापुढे काय आहे? एक चेतना जी आपल्या बॉडीला चालवत आहे. याचा एकमेकाशी काही संबंध आहे का? हे पण खूप मोठं विस्तारित सायन्स आहे, पण आता थोडक्यात समजून घ्यायचा आपण एक प्रयत्न करूया. जेव्हा केव्हा आपण बॉडी आपण स्टिल ठेवतो, आपली बॉडी आपण जेव्हा आपण काय करतो एका पोझिशन मध्ये काही वेळा स्तब्ध ठेवतो, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या श्वासावर पण होतो, आपल्या मनामध्ये चालणाऱ्या विचारांवरती पण होतो आणि तोच परिणाम आपल्या चालणाऱ्या दोन श्वासाच्या मध्ये सुद्धा होतो. म्हणजे जेव्हा आपण संथ श्वास घेतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपले विचार सुद्धा काय होतात? हळूहळू कमी व्हायला लागतात. जेव्हा नॉर्मली एक सायन्स एक्सपेरिमेंट केलं गेलं की ह्युमन बॉडीमध्ये एका दिवसामध्ये ह्युमन बॉडीमध्ये साधारणतः 60,000 विचार येऊन जातात. सगळ्यांना माहिती आहे? किती जण माहिती आहे? एक दिवसामध्ये ह्युमन बॉडीमध्ये 60,000 विचार केले जातात. या 60,000 विचारांमध्ये आता आपण ते किती विचार करतो आणि किती विचार हे अनवॉन्टेड आहेत किंवा त्याची गरजच नाहीये, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर लक्षात येईल आपल्या रोजच्या जीवनामध्ये ज्या काही आपण ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यामध्ये साधारणतः 90% विचार पास्ट आणि फ्युचर मध्ये असतात. म्हणजे प्रेझेंट मध्ये आपण जे काम करतो त्यासाठी लागणारे विचार फक्त 10% असतात. याचा अर्थ काय आहे? आपल्या बॉडी मधली मॅक्सिमम जी ह्याच्या खोलात गेल्यानंतर लक्षात येईल की 80 to 90% एनर्जी आपली नकारात्मक विचारांमध्ये खर्च होते आणि फक्त 10% हे सुद्धा मॅक्सिमम सांगतोय ते 10% एनर्जी आपण रोजच्या जो प्रेझेंट मध्ये ऍक्टिव्हिटीज करतो त्याच्यासाठी आपण यूज करतो. जर आपल्या जीवनामध्ये खूप मोठी अचीवमेंट करायची असेल आणि अचीवमेंट करते वेळी आपण आपल्या एनर्जीचा 10% जो हिस्सा आहे तो वापरायला हवा की 100% वापरायला हवा? किती जण वाटतं की 100% वापरायला हवा? आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये काही आपण एम ठेवले, काही गोल ठेवलाय की नाही ठेवला? इथे येण्याचं काही एम आहे का? आहे. मग ते एम पूर्ण करण्यासाठी आपल्याला एनर्जी हवी की नको? किती हवी? 10% की 100%? अच्छा, मग ही 100% एनर्जी हवी असेल तर काय करावं लागेल? आपल्यामध्ये चालणाऱ्या मनामध्ये चालणारे जे असंख्य नाना विचार आहेत, जे विचार एक तर पास्टचे आहेत किंवा फ्युचरचे आहेत, आता प्रेझेंट मध्ये या ठिकाणी जेव्हा तुम्ही मला ऐकता, जे ऐकता जे कानामध्ये इनहेल होतं म्हणजे आतमध्ये जात आहे त्याचा अर्थ काय आहे? ते एनर्जी या ठिकाणी युटिलाइज होते. आणि जेव्हा इथं बसून सुद्धा माझे विचार बाहेरच काहीतरी चालू आहे, घरी
घरी गेल्यानंतर काय करायचं किंवा खाली गेल्यानंतर काय करायचं किंवा या हॉलमधून बाहेर पडल्यानंतर काय करायचं, हे जे विचार चालू आहेत हे विचार कुठले आहेत? एक तर फ्युचरचे आहेत किंवा पास्टचे आहेत. आधी अगदी हा. तर हे विचार या तो पास्टचे विचार किंवा फ्युचरचे विचार जर तुम्हाला प्रेझेंट मध्ये आणायचे असेल, म्हणजे या क्षणी एखादा एक्सपेरिमेंट तुम्हाला समजून घ्यायचंय, अभ्यास करायचा आहे किंवा एखाद्या विषयावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट व्हायचंय, एकाग्रचित्त होऊन अभ्यास करायचा आहे, तर त्याच्यासाठी गरज आहे तुमच्या एनर्जीचा 100% युटिलाइज प्रेझेंटमध्ये होणे. आणि ते करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या श्वासावरती स्वतःचं नियंत्रण असायला हवं. माझा या ठिकाणी चालणारा श्वासाचा वेग कसा आहे, माझा विचारांचा वेग कसा आहे, माझ्या बॉडीच्या मुवमेंटचा वेग कसा आहे, याच्यावरती या सगळ्या गोष्टींचा एकमेकाशी खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण या ठिकाणी अनुलोम विलोम करतो त्यावेळी आपण बॉडी स्टिल ठेवतो, म्हणजे बॉडीची मॅक्सिमम जे मुवमेंट आहे ते थांबवले जाते. श्वासाची पण मॅक्सिमम जी गती आहे ते पण कमी केल्या जाते. आणि त्याच अनुषंगाने आपले जे चालणारे विचार आहेत ते सुद्धा ऑटोमॅटिकली कमी व्हायला, म्हणजेच भूतकाळातले आणि भविष्य काळातले विचार हे कमी होऊन जे यावेळी वर्तमानातल्या विचारांची जी गरज आहे त्या ठिकाणी ती एनर्जी आपल्याला सेंट्रलाइज करता येते किंवा सेंट्रलाइज केली जाते, ऑटोमॅटिकली होतं. मग यासाठी जेव्हा अनुलोम विलोम करतो, भ्रामरी प्राणायाम करतो, याचा अर्थ काय आहे, आपण सगळ्या थ्रू आउट बॉडी मधली जी एनर्जी आहे ती आपण एका ठिकाणी आणतो आणि त्या एनर्जीचा आपण आपल्या गोलसाठी, आपल्या जीवनातील ध्येयासाठी त्याचा आपण उपयोग करू शकतो. म्हणजेच तुम्ही जेवढाही वेळ या ठिकाणी अगदी लक्षपूर्वक प्राणायाम केला किंवा आसनं केले किंवा या ठिकाणची ऍक्टिव्हिटीज केली, जेवढा वेळ तुम्ही कॉन्शियसली गेले तेवढी तुमची एनर्जी ऑटोमॅटिक गेन झाली. किंवा जे तुम्ही अगदी ओरली करते, बाजूला काय करतोय म्हणून मी केलं किंवा सरांनी जबरदस्ती केली म्हणून मी केलं, तर त्याचा आपल्याला बेनिफिट मिळत नाही. त्याचा अर्थ काय, आपलं शरीर, आपलं मन, आपली बुद्धी ही एक दिशामध्ये काम करत नाही, तेव्हा त्याचा आपल्याला बेनिफिट मिळत नाही, त्याचा लाभ मिळत नाही. चला आता वेळ आपल्याला खूप थोडा आहे, आपण एक छोटासा एक्सपेरिमेंट करणार आहे. हा एक्सपेरिमेंट तुम्हाला इन्स्टंट याच ठिकाणी तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये कसा काम करतो हे तुमच्या लक्षात येईल. चला आता एक छोटासा एक्सपेरिमेंट आपल्याला काय करायचं, आपलं जे बॅकबोन आहे, आपलं जे बॅकबोन आहे काय करायचं, आपल्याला जमिनीशी 90 डिग्री ठेवायचं आहे. काय करावं लागेल मग, आपल्या ज्या आसनामध्ये म्हणजे ज्या पोझिशन मध्ये लेफ्ट पाय वरती की राईट पाय खालती, ते आताच या ठिकाणी बघून घ्या की कुठल्या वेळामध्ये आपल्याला बॉडी स्टिल ठेवता येते, म्हणजे आपल्याला बॉडीची हालचाल न करता जास्त वेळ बसता येते. कुणाला डावा पाय वरती किंवा उजवा पाय वरती ॲज इट इज जसं आपल्याला कम्फर्टेबल वाटतं तसं शक्य आहे तसं बसायचा प्रयत्न करा. एक छोटासा एक्सपेरिमेंट करू, आपल्याला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते आपण लॉंग एक्सपेरिमेंट पण नंतर आपण करून बघूया. आता बघा करा, ज्याला योगाच्या भाषेमध्ये विविध आसनांचे नावं दिले आहेत, त्याला कधी सुखासन म्हणतो, कधी आपण सिद्धासन म्हणतो, पद्मासन म्हणतो. हे आपण आता समजून घेण्याच्या भानगडीत न भरता एवढंच आपल्याला सहज समजून घ्यायचंय की आपली बॉडी जास्तीत जास्त बिना तक्रार जास्त वेळ ज्या पोझिशन मध्ये आपल्याला ठेवता येते त्याच पोझिशन मध्ये ठेवायची आहे. आता काय करावं लागेल, सहज साधी मांडी करायची. आता काही ते मुलांनी कोणी म्हणते पद्मासन घालण्याचा पण प्रयत्न केला, खूप चांगली गोष्ट आहे, हळूहळू शिकायला हवं. त्याचा मॅक्सिमम बेनिफिट काय होतं, आपण पद्मासन घालतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपली बॉडी स्थिर होते. आपण हलवायची म्हणजे आपली बॉडी हलत नाही. यासाठी आपण जेव्हा आपण काही जो योगी बघतो ना, ते योगींचे जे काही आसन असतात हे आसन तास त्या एका आसनामध्ये ते बसतात, तर त्या आसनामध्ये ध्यानस्थ होतात. त्याच्या मागचं खूप सायन्स आहे. ते सहज साधी मांडी करा, पाठीचा कणा बिलकुल सरळ ठेवा. आता दोन्ही हातांचे ना अंगठा आणि पहिलं बोट एकत्र मिळवा. हे कुठले काही धार्मिक विधी नाहीये, हे कुठलं काही ढोंग नाहीये, हे कुठला पाखंड नाही किंवा हे कुठली कृती नाहीये. याचा अर्थ काय आहे, हे 5 एलिमेंट्स आहेत. 5 एलिमेंट्स कुठले आहेत आपले, ज्याच्यापासून आपली बॉडी बनलेली. हे खूप आणि विस्तारित सायन्स आहे आणि वेळ थोडा कमी आहे. हे 5 एलिमेंट्सचं प्रतिनिधित्व हे 5 बोटं करतात. त्यातले हे 2 एलिमेंट जेव्हा आपण एकत्रित आणतो ना
तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीमधली सिम्पथॅमॅटिक आणि पॅरासिम्पथॅमॅटिक सिस्टीम आहे ऑटोमॅटिक ऍक्टिव्हेट व्हायला पहिला. तेव्हा तुम्ही बघा आता दोन्ही बोटांची जेव्हा फर्स्ट फिंगर आणि आंगडा एकत्रित आणतो त्यावेळी ऑटोमॅटिकली आपल्या विचारामध्ये काही पटीने फरक पडतो. म्हणजे विचार जर अनकंट्रोल विचार चालतात ते अनकंट्रोल विचार ऑटोमॅटिकली कंट्रोलमध्ये यायला लागतात. म्हणजे या ठिकाणी काय आहे, स्विच बोर्ड आहे. जेव्हा आपण स्विच दाबतो तेव्हा फॅन लागतो किंवा ट्यूब लागतो. याचा जेव्हा मी दोन बोर्ड एकत्रित आणतो तेव्हा ऑटोमॅटिकली स्विच बोर्ड काम करतो. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पास्ट आणि फ्युचरमध्ये चालणारे विचार आहे ऑटोमॅटिकली त्यांची गती हळूहळू कमी होते. आणि त्याचबरोबर जे 5 आपले सेन्सरी ऑर्गन्स आहेत ते सेन्सरी ऑर्गन्स सुद्धा ऑटोमॅटिकली त्याला काय करायला लागतात, सपोर्ट करायला. जेव्हा ह्या दोन बोटांची या फिंगर एकमेकाला जोडतो आणि अलगद आपल्या मांडीवरती ठेवून आपले डोळे बंद करतो. म्हणजे बाहेरून येणारे जे सिग्नल्स आहेत डोळ्यांच्या थ्रू येणारे आतमध्ये मनात येणारे सिग्नल्स काही वेळासाठी आपण थांबवतो. म्हणजे जेव्हा डोळे बंद करतो तेव्हा ऑटोमॅटिकली आपला चालणारा श्वास आणि आपल्यामध्ये चालणाऱ्या मनामध्ये चालणारे विचार या दोन्हींच्या स्पीडमध्ये यांच्या गतीमध्ये ऑटोमॅटिकली आपल्याला फरक जाणवायला. चला जस्ट आपण डू इट आपण करून बघूया आणि त्यानंतरच आपल्याला काय अनुभवायला आलं हे आपण अनुभव घेऊ. चला दोन बोटाचे ध्यान तुम्हाला लावा, अलगद डोळे बंद करा, एक खोल श्वास घ्या आणि पूर्ण बाहेर सोडा. डीपली इनहेल अँड मॅक्सिमम एक्सेल. ध्यान करा की आत येणारा जो श्वास आहे तो कसा आहे, थंड आहे की गरम आहे. आणि बाहेर पडणारा पण श्वास बघा तो थंड आहे की गरम आहे. त्या दोन्ही मधला जो फरक आहे तो फरक आपल्याला टिपता येतो का बघा. किंवा एक्सपेरिमेंट आपण जे करतोय ते कसं एक्सपिरियन्स होतोय का बघा. बराच वेळा आपल्याला माहित नाही की बाहेर पडणारा श्वास कसा आहे आणि आत येणारा श्वास कसा आहे. जेव्हा तुम्ही अगदी डीपली त्याचा अनुभव घ्याल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आत येणारा श्वास मला थंडावा एक्सपिरियन्स होतोय आणि जेव्हा तो श्वास बाहेर पडतो तेव्हा तो श्वास उष्ण आहे, तो गरम आहे, तो श्वास बाहेर पडतो. जस्ट एका हाताची कदाचित जी मुद्रा धरलेली आहे ती मुद्रा आपल्या नाकापाशी आणून प्रयत्न करा की इनहेल म्हणजे आत येणारा श्वास आणि त्यानंतर जो बाहेर पडणारा श्वास आहे तो उष्ण लागतोय का गरम लागतोय का. लक्षात येईल की तो आतमध्ये येणाऱ्याच्या श्वासाच्या कैक पटीने तो बाहेर पडणारा श्वास उष्ण आहे. आता ऑब्झर्व करा की परत तो श्वास पुन्हा अगदी जाणीवपूर्वक पूर्ण लंग्स पूर्ण माझ्या छातीची पूर्ण कॅपॅसिटी यूज होईल, वापरात येईल एवढा श्वास आतमध्ये घ्या आणि एवढा श्वास बाहेर सोडा की आता आपल्या फुफ्फुसामध्ये कणभरही श्वास राहणार नाही. पूर्ण श्वास बाहेर सोडा. आता यानंतर आता पुन्हा आता एक्सपिरियन्स करा की श्वास तो आत येणारा थंड आहे आणि बाहेर पडणारा श्वास आहे तो श्वास उष्ण आहे. आता बराच वेळा हळूहळू जेव्हा आपण पुन्हा या काही वेळ करायला लागेल लक्षात येईल की माझा जो पल्स रेट आहे तो पल्स रेट ऑटोमॅटिकली हळूहळू नॉर्मलाइज व्हायला मदत होईल, सामान्य होईल. जो वाढलेला असेल तो सामान्य होईल आणि मनामध्ये चाललेले जे विचार आहेत ते सुरुवातीला काही वेळा विचार हे दिसायला लागतील किंवा समजायला लागतील की हा यावेळी हे विचार चालत आहे, अजून दुसरा कुठला विचार चालत आहे. त्या विचारांना जेव्हा आपण नंबर देऊ 1 नंबर 2 नंबर 3 नंबर आणि विशिष्ट काळानंतर लक्षात येईल की ऑटोमॅटिकली चालणारे हे विचार आहेत ते विचार सुद्धा हळूहळू कमी होतात. म्हणजे त्यांचा स्पीड सुद्धा हळूहळू कमी होत आहे. श्वास कंटिन्युअस इनहेल एक्सेल सुरू ठेवायचा आहे. एवढंच की श्वास दीर्घ घ्यायचा आहे आणि पूर्ण बाहेर सोडायचा. जेव्हा आपण अगदी पूर्ण कॉन्सन्ट्रेट होऊ आपल्या श्वासावरती तेव्हा आपल्याला अनुभूती होईल की आपला आत येणारा श्वास थंड आहे,
बाहेर पडणारा श्वास उष्ण आहे, त्याचबरोबर मनामध्ये येणाऱ्या विचारांची गती, ही गती सुद्धा ऑटोमॅटिकली हळूहळू हळूहळू कमी होत आहे. आणि यावेळी नाव धिस प्रेझेंट मूवमेंट, माझा जो श्वास मी घेत आहे या श्वासाला मी एक्सपिरियन्स करत आहे, समजत आहे की माझा श्वास आत येत आहे आणि बाहेर जात आहे. जेव्हा नॉर्मली मी ब्रीदिंग करतो तेव्हा हा श्वास माझ्या कंट्रोलमध्ये नाही किंवा माझ्या नियंत्रणात नाही किंवा माझ्या लक्षात पण नाही, माझ्या ध्यानात पण नाही. तोच श्वास आता यावेळी नाव प्रेझेंट धिस मूवमेंट हा श्वास मला टिपता येत आहे, म्हणजे मला एक्सपिरियन्स करता येत आहे की जो आत येणारा श्वास कसा आहे, बाहेर पडणारा श्वास कसा आहे. आणि याचबरोबर माझ्या मनात चालणाऱ्या विचारांचा जो स्पीड आहे, ती गती आहे, ही पण हळूहळू लक्षात यायला सुरुवात होते. तेव्हा मी एकाग्र होईल माझ्या श्वासावर. सुरुवातीचा काही वेळ आपल्याला या सगळ्या गोष्टी टिकण्यामध्ये किंवा सगळ्या गोष्टींचा एकंदरीत अभ्यास करण्यासाठी थोडासा वेळ लागतो. पण जेव्हा केव्हा आपण हा रोज अभ्यास करायला लागतो, त्याचाच अर्थ आहे जेव्हा कॉन्शियस माइंड आपल्या याचा निरंतर अभ्यास 21 दिवस करेल, तेव्हा ऑटोमॅटिकली हा मेसेज माझ्या सबकॉन्शियस माइंडला तो काय होईल, रजिस्टर्ड होईल. आणि हाच रजिस्टर्ड झालेला जो सबकॉन्शियस माइंडचा जो मेसेज आहे, मी जर रोज माझ्या जीवनामध्ये बार त्याचा अभ्यास केला तर याचा काय होईल, संस्कार होईल. संस्कार होईल म्हणजे माझा तो स्वभाव बनायला. म्हणजेच जेव्हा केव्हा माझ्या जीवनामध्ये तणावाची स्थिती आहे, तणावाची परिस्थिती आहे, या तणावाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी माझ्या श्वासाला कंट्रोल ठेवू शकतो, मी माझ्या विचारांना कंट्रोल ठेवू शकतो. याची काय होईल, एक इनर पॉवर आपल्यामध्ये तयार होईल. आणि ही इनर पॉवर म्हणजेच माझ्या जीवनामध्ये माझा जो गोल आहे, माझं जे लक्ष्य आहे, हे मला मिळवण्यासाठी त्याची मला मदत होणार, त्याचा मला उपयोग होणार. हे कुठलंही मी सांगितलेलं किंवा कुणाचं ऐकलेलं ही कथा किंवा टिप्पणी नाही, ही काय डायरेक्टली एक्सपिरियन्स आहे, डायरेक्टली एव्हिडन्स बेस प्रयोग आहे. म्हणजे जे हिअर अँड नाऊ या क्षणी करू त्या क्षणी त्याचा आपल्याला काय मिळेल, अनुभूती मिळेल. आता वापस पुन्हा हळूवारपणे वापस जो आपण डीप श्वास घेतो सामान्यपणे हळूवारपणे आणि हळूवारपणे आतून हळूवारपणे डोळे उघडून आता ज्यांनी सिरियसली केलं किंवा ज्यांनी खरंच त्याच्यावरती डीपली थोडंसं कॉन्सन्ट्रेट करण्याचा प्रयत्न केला त्यांनी हात वर करा. आता ज्यांनी हात वर केला त्यांच्यासाठी एक प्रश्न आहे, तुमच्या लक्षात आलं का की आत येणारा श्वास उष्ण होता की गरम होता? लक्षात आलं? बाहेर पडणारा श्वास कसा होता हे लक्षात आलं? याचाच अर्थ काय, जेव्हा आपण कुठलीही गोष्ट कॉन्शियसली करतो तेव्हा त्याच्या मागचं सायन्स आपल्याला लक्षात येतं. म्हणजे गेले 6 दिवस माझ्या सहकारी आदरणीय दत्ताजींनी तुमच्याकडून जे करून घेतलं हे फक्त काही टाइमपास नव्हता, हे तुमच्या जीवनामध्ये तुमच्या लाईफ लॉंग कामाला यावं, तुमचं भविष्य उज्ज्वल व्हावं, तुमच्या जीवनामध्ये रोज याचा उपयोग व्हावा, रोज याचा फायदा व्हावा, रोज तुमच्या अभ्यासाच्या वेळी तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हावं, तुमच्या जीवनामध्ये तुमची जी खरी इनर एनर्जी आहे ते चांगल्या कामासाठी युटिलाइज व्हावी. त्यासाठी त्यांनी जे अथक परिश्रम घेतले, त्याच्यामुळे त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही, त्यांना ना कोणी 2 पैसे देणार आहे, ना की त्यांना कुठल्या हात पुरण्याची अपेक्षा आहे. अगदी निस्वार्थ त्यांनी गेले 6 दिवस मला शिकवलेलं आहे. आणि तुमच्या माहितीच ठेव, हे माझे सहकारी 21 वर्ष देश सेवा करून ते राहिलेलं आयुष्य ते आपल्या सगळ्यांच्या तळागाळातल्या प्रत्येकापर्यंत योगाला पोहोचवण्यासाठी ते त्यांचं जीवन खर्च करतात.
अवलिया आपल्याला खरंच आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभवता आला, आपल्या सगळ्यांची खरी काय आहे, आपल्या जीवनातला तो खराच एक आनंदाचा क्षण. आणि गेले 6 दिवस तुम्ही त्यांना किती ऑब्झर्व केलं, तुम्ही किती त्यांना कॉन्शियसली त्यांना तुम्ही अनुभवलं किंवा त्यांनी शिकवलं, तुम्ही किती अंगीकारलं. हे जेवढे अंगीकारलं ते जेवढ्या पटीने अंगीकारलं ते नक्कीच तुमच्या जीवनामध्ये हे लाईफ लॉंग तुमच्या कामाला येणार आहे, हा माझा विश्वास आहे. किंवा जेव्हा ठिकाणी तुम्ही लोक जातो तेव्हा सगळेच्या सगळे नाही, तर त्यातले मोजके काही हात बधी होतात. त्याचा अर्थ काय, त्यांची जी काही मेहनत आहे, त्यांचं जे काही लगन आहे, त्याचा अर्थ 100% कामाला येते असे नाही, पण त्यांनी 100 बीजातलं एक बीज उगवून त्याचं रोपटं होते, त्या रोपट्याचं वृक्ष होते. आणि हे त्यांच्या जीवनात खरं मोठं काय फलित. आता मला त्यांनी इथं बोलवलं आणि तुमच्याशी मला थोडासा संवाद साधण्याची संधी दिली. मी सुद्धा त्यांचा खूप आभारी आहे की अशी संधी मला फक्त त्यांच्यामुळे मिळते आणि त्यांच्या बहाण्याने मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळते. आणि मी पण ते प्रामाणिकपणे तुम्हाला सांग, एक सायन्सचे विद्यार्थी म्हणून तुम्हाला समजवण्याचा किंवा सांगण्याचा एक प्रयत्न केला. याच्या क्षेत्रात मी पूर्ण 100% ज्ञानी आहे असं बिलकुल नाही, पण मी जेवढं काही अनुभवलं किंवा जेवढं काही मला माझ्या बुद्धीला पडलं तेवढं मी तुम्हाला सांगायचं किंवा शेअर करण्याचा प्रयत्न. तुम्ही नक्की अंगीकारा. आणि अंगीकारा म्हणजे एक ढोंग म्हणून नाही किंवा तुम्ही एखादी सांगितलेली गोष्ट म्हणून नाही. तुम्ही जस्ट 1-2 मिनिटासाठी तुम्ही ऑब्झर्व केलं किंवा त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला आणि तुम्हाला स्वतःला काय अनुभूती आली त्याचा तुम्ही प्रयत्न करून घेतले. तर याच्यामुळे एका दुसरे कोणाचे प्रश्न असले आपण प्रश्न घेऊया आणि आपण थांबण्याचा प्रयत्न करू. जेव्हा केव्हा आपण भविष्यामध्ये आपल्याला वेळ भेटेल किंवा आपल्याला संधी मिळेल तेव्हा आपण त्या डीपमध्ये पुढच्या कोणामध्ये आपण त्याचा अभ्यास किंवा अजून कुठल्या विषयावरती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. किती जणांना वाटतंय की प्राणायाम आपल्या ब्लड सर्क्युलेशनशी आणि आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमशी डायरेक्टली रिलेटेड आहे किंवा डायरेक्टली त्याचा संबंध आहे. काही पाठीमागच्या जास्त मॅक्सिमम आहे म्हणजे अनुलोम विलोम प्रॅक्टिकली बहुतेक कॉन्शियसली करून पाहिला. या ठिकाणी आदरणीय दत्तांनी दिलेलं भ्रामरी प्राणायाम करून घेतला. भ्रामरी प्राणायाम गुंग्याचा आवाज मी काढला होता तर भ्रामरी प्राणायाम काय होतं, आपल्या जो ब्रेन संबंधित जो सिस्टम आहे त्या ब्रेन संबंधित जी सिस्टम आहे त्या सिस्टमला सुरळीत करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करतो. काही तुमच्याकडून आसन पण करून घेतले असेल आणि त्यांनी करत असताना काही आसन केल्यानंतर तुम्ही टाळ्या पण वाजवल्या असतील, वाजवले. तर त्यांनी केलेल्या आसनामध्ये गेल्यानंतर मला पण असं आसन यायला हवं असं किती वाटलं. पण हे वाटलं आहे ना, हे हळूहळू जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागेल हळूहळू त्यांच्यासाठी आसन तुम्हाला करायला येईल. आजच कसे आसन येतील हे असं शक्य जरी नसेल तर अभ्यासाअंती हे शक्य आहे किंवा हे शक्य तुमच्या समोर बघून एक जण दाखवत असेल ते आपल्यासाठी शक्य आहे ना. जर मी एकाने केलं म्हणजे बाकीच्यांसाठी सुद्धा ते शक्य आहे. तुमचा काही प्रश्न आहे तर प्रश्न नसेल तर आपण थांबूया. आहे का काही प्रश्न? तर एवढं शांतीने मला ऐकून घेतला. आपल्या संस्थेने शाळेने मला येण्याची संधी दिली आणि माझे आदरणीय सहयोगी आदरणीय दत्ताजींनी या ठिकाणी मला तुमच्याशी बोलतं करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थेचे आदरणीय दत्ताजी त्या स्टाफचे एक बार फिर से सर का धन्यवाद करना है. बड़े बड़े जोर से ताली हो जाए. एक फोटोग्राफी लेंगे सर. यहाँ अमूल्य सर के पास बहुत समय कम होता है करके दिन भर शेड्यूल चले रहते हैं पूरे ध्यान दिए तो आपके लिए आए थे यहाँ पर और उसका लाभ आपने उठाना है. यहाँ पर ऑनलाइन रजिस्टर भी रखा है. अभी ये वाले बच्चे तो हो गए, ये वाले अभी स्कूल में भी जाएगा आपको रजिस्टर. और सबने ऑनलाइन योग करना है. सुबह सुबह 1.5 घंटे का प्रवचन चलता है, सरकार चलता है, हमारा भी चलता है. तो घर में बैठे बैठे एक लिंक यूट्यूब के ऊपर मिलती है
और सबने एंट्री भी करना है, जो बच्चे एंट्री नहीं किया रजिस्टर के ऊपर, तो रजिस्टर ये 2 दिन के लिए रहेगा आपके पास। और सबने ऑनलाइन ऑफलाइन योग करना है, ये हाथ जोड़ के विनती है आपके लिए। तो बहुत बहुत धन्यवाद। और एक फोटोग्राफी के लिए जैसे बैठे हैं ठीक। आज जो बच्चे ये वाला लड़का लोग इधर यहाँ पर खड़ा है, ये वाली बीच वाली, बाकी आपने उधर ही अभी यहाँ ऑनलाइन लगाना है। ये फोटो उसके बाद छुट्टी है आपकी, ठीक। उठा तुम्ही ये वाली सारी यहाँ से यहाँ से 2 मिनट इधर वाली यहाँ से बोलो, यहाँ से बोलो, आगे आगे, तो आगे, क्या है? और बताइए तो आगे, हाँ, ड्रेसिंग बोलो, आगे आगे, आप पीछे वाले मुझे आगे पीछे, करो, लाइन करो, पीछे वाले मुझे आ रहे हैं, करो ये जो पीछे वाले विचार है, इसको करो, पीछे वाले बच्चे आगे आएंगे, इसी तरह से लेकिन बोलो होगा। अब यहाँ से इधर वाले सारे बंदा बैठना है, ओके, यहाँ से भी जो है ये भद्रासन में बैठना है। शिकायत आपको खाना खाने के बाद भद्रासन में बैठना, ऐसा ऐसा बैठना है, ऐसा पीछे वाले आगे जो वाला ठीक है, ठीक है, ठीक है यार, यार ऐसा करो ना, खाना हो जाएगा, बहुत बढ़िया। आगे देखो।